शेतकरी विरोधी कायदा रद्द झाला पाहिजे, रद्द झाला पाहिजे, शेतकरी विरोधी कायदा रद्द झाला पाहिजे। आज आपल्या देशातला संबंध शेतकरी हा दिल्लीमध्ये ठिय्या आंदोलन घेऊन बसलेला आहे। केंद्र सरकारने त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे बहुजन विकास आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही निषेध करतोय। खरं म्हणजे आपल्या देशाचा पोशिंदा आज फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। केंद्र सरकारने जी काय धोरणे घेतली ती संपूर्णतः शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत। जो काही शेतकरी आपलं उत्पादन कृषी बाजार समितीमध्ये जो विक्री करत होता, आज संपूर्णतः ही कृषी बाजार समिती नष्ट करण्याचं कारस्थान ह्या कायद्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे आज जी शेती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी केली जाणार आहे, त्या शेतीचं जर उत्पन्न हे दर्जेदार मिळालं नाही तर ती कंपनी जी काही करार करणार आहे शेतकऱ्याबरोबर तो शेतीमाल ते खरेदी करणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी हा देशोधडीला लागणार आहे। त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू ज्या काही गहू, तांदूळ, तेल अशा ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्याच्यावर काही साठा करण्याचे काही जे निर्बंध होते ते सुद्धा ह्या बिलामध्ये काढले गेलेले आहेत। आणि संपूर्णतः हा शेतीचा जो उद्योग आहे तो संपूर्णतः हा मोठमोठ्या उद्योगपतींच्या हातामध्ये देण्याचं हे केंद्र सरकारने नियोजित केलेलं आहे हे कायद्याच्या माध्यमातून। आणि खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टींवर जर साठा झाला तर उद्या बाजारामध्ये अतिशय भाव हे गगनाला भिडतील आणि सामान्य जनतेला ते परवडण्यासारखं नाही आहे। आणि म्हणून आम्ही इथे केंद्र सरकारने जे काही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आणि सामान्य जनतेच्या विरोधामध्ये जे काही बिलं पास केलेली आहेत ती रद्द करावी त्वरित असं आम्ही इथे सूचित करतो। आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे करणाऱ्या सरकारचा निषेध करतो। त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये जे वाढवण बंदर होणार आहे ते वाढवण बंदरसुद्धा त्यालासुद्धा आमचा विरोध आहे, आमच्या सर्व आघाडीच्या पक्षांचा। ते वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे, कारण त्याच्यामुळे आमच्या पालघर जिल्ह्यातला जो काही अल्पभूधारक शेतकरी आहे तो देशोधडीला लागणार आहे। तिथे समुद्र किनाऱ्यावर राहणारा मच्छीमार आज वाढवण बंदर ज्या ठिकाणी होतं आहे त्या ठिकाणी ही समुद्रातील जैविक विविधता तिथे प्रजननासाठी ती जागा अगदी योग्य आहे, परंतु जर वाढवण बंदर झालं तर हे संपूर्णतः नष्ट होणार आहे। आणि म्हणून बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही संपूर्णतः पालघर जिल्ह्यामध्ये ह्या वाढवण बंदरला प्रखरपणे विरोध करतो आहे आणि आमचा विरोध पुढे राहणार आहे, एवढंच बोलतो।